नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज डॉक्टर मारहाण प्रकरणी शिंदे सेनेच्या नगरसेवकाला अटक, चौघांवर गुन्हा दाखल, विरोधकांचा पोलिसात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल या आशयाचं लोकमत दैनिकमध्ये आलेलं वृत्त दिनांक 9 जुलै रोजीचं आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. केडीएमसीच्या डोंबिवली केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मंगळवारी मारहाण करणारे शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे सह अन्य चौघांवर 22 तासांनी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर 3 आरोपींना बुधवारी पहाटे 3:45 वाजता अटक करण्यात आली. परंतु सकाळी घराजवळील कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडणारे म्हात्रे यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर 21 तासांनी अटक झाली. म्हात्रेंना अभय का दिले जात आहे असा सवाल करीत उद्धव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे आमदार रोहित पवार यांनी पोलीस यंत्रणेसह शिंदे सेना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले. वैद्यकीय यंत्रणा नसल्याने एका गर्भवती महिलेला रुग्णालयाने उपचार नाकारल्याने येथील डॉक्टर वैभव साळुंके वयवर्ष 26 आणि डॉक्टर श्रुती बाविस्कर वयवर्ष 28 यांना रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्यांनी मंगळवारी रात्री 8 वाजता बेदम मारहाण केली होती. आमदार आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, माजी खासदार विनायक राऊत यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे तर तेथील आमदारच आहे. निवडणूक आली की एकमेकाच्या विरोधात खेळी करणाऱ्यांच्या पण तेथील सामान्य माणसांच्या जीवाचा मात्र खेळ सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. आदित्य ठाकरे यांनी शिंदे सेना आणि भाजपवर टीका केली. म्हात्रे यांचे नगरसेवकपद रद्द करणार का असा सवाल ठाकरे यांनी केला. कायदा हातात घेणाऱ्यांना माफी नाही, खासदार डॉक्टर शिंदे. घटनेचे निषेध नोंदवत कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही. दोषीवर कारवाईनुसार आणि पक्षपातानुसार कठोर कारवाई केली जाईल अशी भूमिका शिंदे सेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मांडली. लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून आपण डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यासोबत ठामपणे उभे असे ते म्हणाले. सकाळी पत्रकार परिषद घेऊन महिला डॉक्टरला मारहाण केली नाही असा खुलासा करणारे म्हात्रे हे पोलिसांना मात्र सापडले नव्हते. अटकेची प्रक्रिया सुरू आहे असे पोलिसांना सांगत होते. दबाव वाढल्यानंतर संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. म्हात्रे यांची तब्येत बिघडली. म्हात्रे यांना बुधवारी संध्याकाळी अटक केल्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली. उच्च रक्तदाबाचा तो वाढल्याने त्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे. आणि ही घटना आणि यावर चर्चा, जे काही डिबेट चाललेले आहेत, अनेक वृत्तपत्रामध्ये याबद्दल येत आहेत. रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना का मारहाण केली हा प्रश्न काऊन ठेवला जातो. वस्तुस्थिती अशी आहे की शास्त्रीनगर जी महापालिकेचं हॉस्पिटल आहे त्यामध्ये एक महिला, जी गर्भवती महिला आहे, ती ॲडमिट होण्यासाठी तिथे आली होती आणि तिला तेथील डॉक्टरांनी दाखल करून घेणं गरजेचं होतं. तिच्यावर उपचार करणं गरजेचं होतं आणि उपचार केल्यानंतर तिने कुठेतरी मग कल्याण महापालिकेचा रुक्मिणीबाई रुग्णालय चांगला आहे किंवा सेंट्रल हॉस्पिटल आहे, इथे फॉरवर्ड करणं गरजेचं होतं. त्यांच्याकडे सर्व यंत्रणा होती, त्यांचा ऑफिस स्टाफ होता. असं असताना तेथील डॉक्टरांनी कर्तव्य बजावलेलं आहे असं दिसून येत नाही. महापालिका आहे, महापालिकेचे रुग्णालय आहे. मग या रुग्णालयामध्ये उपचार करण्याचं सोडून फक्त कागदावर मुंबईला पाठवणं एवढंच काम तेथील डॉक्टरांचं आहे का? त्यांचं कर्तव्य नाही का? ह्या गोष्ट कोणी विचारत नाही. ती महिला आडली होती, गरीब होती आणि तिच्यावर तात्काळ उपचार होणं गरजेचं होतं. असं असताना त्या डॉक्टरांनी त्यांना उपचार का केले नाहीत, का फॉरवर्ड करण्याची भूमिका घेतली? असं असताना त्या महिलेने रमेश म्हात्रे या नगरसेवकाला स्थानिकांना बोलवलं. म्हात्रे हे स्वतः त्या ठिकाणी आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना योग्य ते उत्तरं दिली नाही म्हणा किंवा त्यांना रेस्पेक्ट केला नाही म्हणा. त्याचा त्यांना राग आला आणि त्यावर ही घटना घडली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे आम्ही डॉक्टरांना मारहाण केली नाही. मग असं असताना त्या डॉक्टरांचं कर्तव्य नव्हतं का? मग हे एवढे जे रुग्णालय जे निर्माण केलेले आहेत महापालिकेने, ते का जनतेच्या सेवेसाठी आहे, लोकांना तात्काळ उपचार मिळावे असे आहे. आणि असं असताना त्यांच्यावर उपचार न करणाऱ्या डॉक्टरांची
जी काही बाजू घेऊन ज्या पद्धतीनं प्रकार झाला, घटना घडली, त्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी रमेश म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया ती झालेली आहे. असं असताना ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार यांनी काही वक्तव्य केले, आदित्य ठाकरे यांनी बोलताना सांगितलं की त्या नगरसेवकाचं वर्तन बरोबर नव्हतं, त्याची धिंड काढायला पाहिजे, हे चुकीचं आहे. कारण ज्या वेळेला लोकनेते दिबा पाटील यांचं विमानतळ आंदोलन व्हावं त्याच वेळेला आंदोलन चाललं होतं आणि रेश्मा कुपेटे यांना ज्या पद्धतीनं पोलिसांनी अटक केली किंवा त्यांच्यावर त्यांना अडवलं आणि लोकशाहीच्या मार्गानं काही आवाज उठवण्याचा प्रकार जे चाललं होतं त्याबद्दल आदित्य ठाकरे का बोलले नाही? मग अशा प्रकारे धिंड काढणं योग्य आहे का? आमदाराला अशी धिंड काढता येते का? तसेच काही घटनेमध्ये काही घटना झालेल्या आहेत, मग त्यांचं नगरसेवक रद्द होईल का हे त्यांना माहिती नाही का? पण राजकारणाला विरोध म्हणून या गोष्टी करणं योग्य नाही. ते शिंदे सेनेचे नगरसेवक आहेत म्हणून आदित्य ठाकरे किंवा रोहित पवार महाविकास आघाडीच्या लोकांनी टीका योग्य नव्हे. या गोष्टीची वस्तुस्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. महापालिकेचे जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये तेथील डॉक्टर सेवा देतात का? सर्वसामान्य माणसाचा विचार करतात का? हे तेवढं बघणं गरजेचं आहे. आता महागाई वाढलेली आहे आणि असं असताना तेथील डॉक्टर काही खाजगी डॉक्टरांची संधान साधून रुग्णाला उपचार न करता पाठवतात का? हा गंभीर आहे. या संदर्भात चर्चा होणं गरजेचं आहे. आणि जर महापालिकेमध्ये जर सर्जन डॉक्टर नसतील तर त्यांची नियुक्ती करणं गरजेचं आहे. असं असताना निव्वळ राजकारण चाललेलं आहे. रमेश म्हात्रे तसे शिवसेनेचे 25 वर्षापासून नगरसेवक आहेत. ते सभापती होते आणि त्यांचा रेस्पेक्ट तिथल्या डॉक्टरांनी करू नये. कुठलाही नागरिक गेला तर त्याचं ऐकणं, त्याचं म्हणणं, त्याच्यातनं मार्ग काढणं हे शक्य झालं असतं. असं न करता या पद्धतीने बोलाचापली झाली असेल म्हणा किंवा रागाला काही कारण नसेल तर त्याचा बाहू काही वृत्तपत्रांनी केलेला आहे किंवा प्रिंट मीडियाच्या वार्ताहरांनी केला आहे असं दिसून आलेलं आहे. आणि रमेश म्हात्रे ह्या सिनियर ज्या नगरसेवकाला बदनाम करून त्यांना महापौर वगैरे करण्यास अडथळा आणायचं का? त्यांची कार्यकर्ते संपवायची का? त्यांना आमदार म्हणून उभं राहण्याचं काय? हा षड्यंत्र यामध्ये दिसून येत आहे. कारण ज्या पद्धतीनं गायकवाड जे आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील मोठ 3 वेळा ते निवडून आले होते आणि ते कुठेतरी आता मंत्रिपदाला त्यांचा दावा होता. असं असताना त्यांना देखील बदनाम केलं गेलेलं आहे. त्यांना देखील राजकीयदृष्ट्या संपवण्याचा डाव चाललेला आहे. मग भूमिपुत्र लोकांना अशा प्रकारे संपवण्याचा डाव काही राजकीय लोकांचं चाललं नाही. याची गंभीर दखल या भूमिपुत्रांनी देखील घेणं गरजेचं आहे आणि कुठल्याही कायदेशीर बाबीमध्ये आडणार नाही. आपलं वर्तन असं ठेवा की जेणेकरून आपली प्रतिमा डाऊन होणार नाही हे त्याने बघणं गरजेचं आहे. या माध्यमातून आता सर्वांनी चिंतन करणं गरजेचं आहे. आदित्य ठाकरे यांनी रमेश म्हात्रे या नगरसेवकात धिंड काढा आणि त्यांचं नगरसेवक पद बरखास्त करा असं सांगितलं आहे. वास्तविक पाहता ते शिवसेनेचे नगरसेवक आहे आणि शिंदे सेना आता 5 ते 6 वर्षापासून फुटलेली आहे. याच्या आधी त्यांना तिकीट देण्याचं काम उद्धव ठाकरे गटानेच केलेलं आहे ना. ते उद्धव ठाकरेचे 20 वर्ष नगरसेवक होतेच की, किंवा त्यांना कल्याण ग्रामीणमधनं तिकीट पण उद्धव सेनेने दिलं होतं. मग हे जे परिवर्तन 5 वर्षामध्ये लगेच कसं होतं हे आहे राजकीय लोकांची दुटप्पी भूमिका आहे. आणि खासदार शिंदे यांनी सांगितलं की कायदेशीर कारवाई करू आम्ही आणि ते करतात आहेत. भूमिपुत्रांवर कायदेशीर कारवाई होतेच आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे कारवाई चाललेली आहे. भूमिपुत्रांवर गुन्हे दाखल होतात, भूमिपुत्रांच्या नावावर पक्ष मोठे होतात, पण जेव्हा सत्ता देण्याचं काम येतं त्यावेळेला भूमिपुत्रांना दूर ठेवलं जातं आणि ही शोकांतिका आहे. या संदर्भात आता भूमिपुत्रांनी पण ओळखलं पाहिजे. मग रमेश म्हात्रे हे भूमिपुत्र आहेत म्हणून त्यांच्या विरुद्ध वातावरण होय का हा प्रश्न आहे. त्याची दुसरी बाजू ज्या महिलांवर तिचा जीव धोक्यात होता, तिच्या बाळाला धोक्यात होता, तिच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांनी का हलगर्जीपणा केला हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. हे देखील घेणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये भूमिपुत्रांनी देखील आता याची दखल घेणं गरजेचं आहे. सर्वसामान्य माणसांची दखल घेणं गरजेचं आहे किंवा राजकीय नेतृत्वाने दखल घेणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी असलेलं मग कल्याण महापालिकेचं रुक्मिणी रुग्णालय असो किंवा तुमचं शास्त्रीनगर रुग्णालय आहे, महापालिका मोठी आहे, इथे सर्जन डॉक्टर असणं गरजेचं आहे. नगरसेवकांनी ती मागणी करावी आणि आरोग्य सेवा इथल्या नागरिकांना मिळावी. का कुठसूट तुम्ही जर मुंबईला त्यांना ट्रान्सफर करत असेल तर मग इथल्या आरोग्य सेवेचा उपयोग काय हा प्रश्न आहे. या गंभीर विचार
राजकीय लोकांनी करावा आणि समाज माध्यमांनी करावा, एवढी अपेक्षा या ठिकाणी आहे. या संदर्भात आपली भूमिका कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.